प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. वेगवेगळे प्रश्न जागतिकीकरणाच्या पटलावर आपल्याकडे निर्माण होत आहेत आणि आता त्या प्रश्नांनी गांभीर्याचं वळण घेतलेलं आहे. सध्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचं पूर्णत्व म्हणजे जवळजवळ खाजगीकरण आणि खाजगीकरणाच्या अनुषंगानं येणारं आक्रमण, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या ह्या खूप मोठ्या होत्या. कधी काळी आपण बँक, LIC या युनिट ज्या आहेत याच्यामध्ये नोकरी करणं एक प्रकारे लक्झरीस नोकरी असणं असं समजत होतो. परंतु आता बँक कर्मचारी, अधिकारी यांनाही रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागतो आहे. असाच एक प्रश्न की बँकेमधून निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळण्याचा जो प्रश्न आहे, म्हणजे पेन्शनचा जो प्रश्न आहे, पण त्याचबरोबर ग्रॅच्युटीचा जो प्रश्न आहे, या प्रश्नाच्या संदर्भात एक जे गंभीर वळण आलेलं आहे त्यावर स्वतः बँक कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय नेते जे राहिलेले होते, माननीय विश्वास उटगी सर, ते आपल्याला या विषयावर आपल्या समोर ते पुन्हा हा विषय मांडतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय प्रारंभ करा. नमस्कार, मी विश्वास उटगी आणि आज मी तुम्हाला एक्सक्लुझिव्हली बँक अधिकाऱ्यांना 30 वर्षाच्या नोकरीनंतर मिळणारी ग्रॅच्युटी ही नियमानुसार न मिळता खूपच कमी मिळते. हा मुद्दा काही अधिकाऱ्यांनी मला जेव्हा सांगितला त्यानंतर मी बऱ्याच गोष्टी तपासल्या आणि मला लक्षात आलं की हजारो बँक अधिकारी 30 वर्षाच्या सेवेनंतर त्यांना फार म्हणजे कायद्यान्वये मिळणारी ग्रॅच्युटी मिळते, पण सर्व्हिस ग्रॅच्युटी जी आहे म्हणजे ओसार प्रमाणे मिळणारी ग्रॅच्युटी आहे ती मिळतच नाहीये. आणि मग ह्याचं जे प्रमाण मी बघितलं, एक बँक आहे का, 2 बँक आहे का, नाही सगळ्याच बँक आहेत. हा खूप मोठा अन्याय बँक अधिकाऱ्यांवरती आहे, रिटायर्ड बँक अधिकाऱ्यांवरती आहे. असं आहे का की यांना कोणी वाली नाही? तर तसं होता कामा नये. आणि म्हणून मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि त्याचं नाव ठेवले रिटायर्ड बँक ऑफिसर्स ग्रॅच्युटी, फाईट फॉर द ग्रॅच्युटी. त्याच्यामध्ये 15 तारखेला मी एक ग्रुप बनवला आणि आज तारीख 21 आहे, तर नाही म्हटलं तरी 8000 लोकांनी माझा व्हिडिओ बघितला आणि मी त्याच्यामध्ये जी लिंक दिली होती त्या लिंक मधून ते ग्रुपमध्ये जॉईन झाले. ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर काही अनेकानेक प्रश्न निर्माण होत आहेत. मी का असं सगळं सांगतोय? कारण मुंबईच्या हायकोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये या तमाम बँक अधिकाऱ्यांना नीटपणे ग्रॅच्युटी त्यांच्या न्यायिक अधिकाराकडून मिळावं आणि त्यांना मिळाली नाही हे आता दिसतच आहे. पण एकटा बँक अधिकारी लढू शकत नाही. निवृत्त बँक अधिकाऱ्यांना लढायला सांगणं हे ज्यांचं काम आहे ते करत नाहीयेत. मग कसं त्यांनी काम करावं? आता निवृत्त होऊन काही लोक 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष झालेली आहेत. अशा वेळेस हा प्रश्न पुन्हा एकदा आपण वरच्या पातळीवरती नेऊन त्याच्यावरती एक प्रकर्षाने मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये ह्या हजारो लोकांचा अर्ज घेऊन जर आपण गेलो तर न्याय मिळू शकतो याची मला खात्री आहे. कारण नुकतंच मी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा निकाल पाहिला. एका असिस्टंट लेबर कमिशनने तो निकाल दिलेला आहे आणि तो गुजरातमध्ये आहे. आणि ते मी नीट वाचलं तर मला लक्षात आलं की असा निर्णय इथे काय मिळू शकत नाही, किंबहुना मिळाला पाहिजे. आणखी नाही, इंडियन ओव्हरसीज बँकेमधला एक निर्णय आहे, होय, बँक ऑफ इंडियामध्ये पण एक निर्णय आहे. पण ह्या निर्णयाला कुठेतरी 2 किंवा कुठेतरी 4-5 लोकांचा प्रश्न आहे. माझं म्हणणं, हा जेव्हा प्रश्न हजारो बँक अधिकाऱ्यांचा आहे तेव्हा सर्वांना एकत्रितपणे करून, भारतभरच्या लोकांना एकत्रित करून त्यांचा एक अर्ज, त्यांचं रिट पिटिशन मध्ये त्यांचा सहभाग नोंदवून त्यांचा लेखी अर्ज घेऊन जर आपण मुंबईच्या उच्च न्यायालयात गेलो तर त्या दृष्टीने मी तयारी केली. मागच्या संपूर्ण आठवड्यामध्ये मी माझ्या वकिलांशी हे बोललो. त्यातले लॉ पॉइंट्स पूर्णपणे बँक अधिकाऱ्यांच्या बाजूचे आहेत आणि म्हणून आता बँक अधिकाऱ्यांचे स्वतःचे अर्ज, सहीनुसार अर्ज, पूर्ण तपशील मागून घेऊन त्या सगळ्यांना एक प्रकारे त्या रिट पिटिशनचा त्यांचा अर्ज हा एक्झिबिट बनवणं, म्हणजे इव्हिडन्स बनवणं की या बँक अधिकाऱ्यांना एवढं, म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्याला 27 लाख मिळायला पाहिजे, 28 लाख मिळाले पण 20 लाख मिळाले आहेत, किंवा 10 लाखाची जेव्हा योजना होती तेव्हा कदाचित 12 लाख मिळाले असते पण 10 लाख मिळाले आहेत.
पण त्यामुळे ऑफिसर सर्व्हिस रेग्युलेशन प्रमाणे मिळावं आणि ऍक्ट आणि ऑफिसर सर्व्हिस मध्ये जे जास्त असेल ते बँक अधिकाऱ्यांना मिळेल असा नियम असताना फक्त जी सिलिंग अमाऊंट आहे तेवढीच फक्त पैसे मिळालेले आहेत. मला असं वाटतं फरक जर काढला 30 वर्षाच्या नंतरच्या सर्व्हिसमध्ये तर मला असं वाटतं 7-8 लाख लोकांना म्हणजे 7-8 लाखाचा फरक लोकांना मिळू शकतो. आणि म्हणून प्रत्येकाने आपलं कॅल्क्युलेशन ग्रॅच्युटीची व्याख्या जी आहे पेची जी डेफिनेशन आहे OSR मधली ती नीटपणे समजून घ्यावी. स्वतःच्या बाबतीमध्ये ते नीटपणे कागदावरती लिहावं, ते नीटपणे टाईप करावं, टाईप करून तपासावं, सही करून मी दाखवतो त्या ईमेल मध्ये पाठवावं. हा जो व्हिडिओ आहे 3 वेज मीडियाने केलेला व्हिडिओ आहे. यांना मी सांगितलं की माझा हा जो काही ऍप्लिकेशन लोकांकडून जे मला मागवायचे ते तुम्ही रिलीज करा. ते माझी लिंक पण ह्याच्यामध्ये देतील, त्याच्यातून तुम्ही जॉईन व्हा माझ्या ग्रुपमध्ये. पण मुख्यतः मला तुमचा अर्ज मिळणं आणि तो 25 तारखेपर्यंत, आज तारीख 21 आहे. तुम्हाला तुमचे डिटेल्स तुमच्या घराच्या फाईलीत आहेत, फाईल काढा. काय बघायचे तुम्हाला की तुम्ही निवृत्त झाला त्या दिवशी तुमची पहिल्यांदा माहिती लिहा, नाव पत्ता आहे ते वगैरे लिहा तुम्ही. मुख्य गोष्ट काय, मुख्य गोष्ट ही तुमचा बेसिक पे काय हे लिहा, आकडा बघा बरोबर. त्यानंतर बेसिक पे लिहिल्यानंतर DA लिहा. तुम्ही बेसिक पे करताना पेची व्याख्या जी आहे ना ग्रॅच्युटी करता, तर OSR मध्ये OSR 1979 नंतर या सगळ्या लोकांना म्हणजे अधिकाऱ्यांना मी सगळ्यांना आवाहन करतोय की तुम्ही बघा की तुम्हाला OSR हा तुमच्या ऍक्ट पेक्षा जास्त मिळवून देतो. नंबर 1 ची गोष्ट, तुम्ही निवृत्त झाल्यानंतर 30 वर्ष सर्व्हिस झाली असेल तर तुम्हाला 30 वर्षाला 15 म्हणजे 15 महिन्याचा वर्षाला 15 दिवस म्हणजे 15 गुणिले ते काही ग्रॅच्युटी येईल. तो ऍक्ट प्रमाणे ती प्रोव्हिजन आहे. तर महिना 26 दिवसाचा असतो हे सर्वांना माहिती आहे. ही ऍक्टची प्रोव्हिजन आहे. ऍक्ट मध्ये ह्या तरतुदी आहेत, कोणी टाळू शकत नाही, द्यावंच लागतं. मुद्दा इथे 30 वर्षानंतर 31, 32, 33, 34 ते 40 वर्ष सर्व्हिस होऊ शकते. त्या लोकांना 15 दिवसाच्या हिशोबानेच वर्षाला 15 दिवस या पद्धतीने ग्रॅच्युटी देण्यात आलेली आहे. चुकीचं आहे ते, चुकीचं आहे. बरोबर काय आहे 1.5 months पे. तर 1.5 months पेच्या ऐवजी 1/2 मंथ पे म्हणजे 15 दिवस असा मॅनेजमेंट आणि इंडियन बँक असोसिएशनने नियम अर्थ लावलेला आहे. आणि मग 45 दिवसाचा हिशोब करायच्या ऐवजी 15 दिवसाचा हिशोब केलाय. साधी सोपी गोष्ट आहे. 45 दिवसाचा हिशोब म्हणजे 1.5 month पे. दर वर्षाला 45 दिवसाने तुम्हाला गुणायला पाहिजे. कशाला? तर टोटल पे पहिल्यांदा काढा. पेची डेफिनेशन बेसिक पे, मला प्रोफेशनल क्वालिफिकेशन पे असतो, त्याच्यावरती DA मिळतो. तसंच FPP असतो. FPP, PQP हे दोन्ही काढा. ज्याच्यावरती DA मिळतो तो असा एखादा अलाउन्स पण असू शकेल, असायला हरकत नाहीत, आहेत ते काढा. ते प्रत्येकाला माहीत असतं. आणि म्हणून ज्या पे वरती DA मिळतो तो सगळा भाग बेसिक पे आणि असे सगळे पे याच्यावरती DA मिळतो. त्यामुळे हे सगळे पे एकत्र करून DA काढा. त्याला टोटल पे म्हणायचं. ABCDEF E पर्यंत असे मी 5 ऍटम याच व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. मी तुम्हाशी बोललेलो आहे ते लिहून घ्या. या व्हिडिओमध्ये टाकलेले ते वाचून घ्या. ग्रुपमध्ये लिहिलेलं आहे तेही वाचून घ्या. ग्रुपमध्ये जॉईन व्हा, तेही करा. पण हे सगळं आता टाईप करा, स्वतःची सही करा, म्हणजे ते एक सर्टिफिकेट होईल. म्हणजे रिट पिटिशन मध्ये तुमचा अर्ज हे डॉक्युमेंट एक्झिबिट बनून येतं. हे मला या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं आहे. म्हणून मी हिंदीमध्ये एक व्हिडिओ केलेला आहे. आज मी मुद्दामून मराठीमध्ये व्हिडिओ करतो, एवढंच की समजायला सोपं जावं म्हणून मी हे केलेलं आहे. तुम्हाला 20 लाख मिळाले असतील तर खरं म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला 24 लाख, 25 लाख, 27 लाख तुमच्या सर्व्हिस प्रमाणे हा प्रश्न आहे. तुमची किती वर्षाची सर्व्हिस झाली हा मुद्दा आहे. म्हणून पेची डेफिनेशन ग्रॅच्युटीची OSR मधली आणि मॅनेजमेंटने लावलेली डेफिनेशन, ऍक्ट मध्ये मिळणारे पैसे त्यापेक्षा जास्त हे OSR मध्ये मिळतात. हे कृपा करून लक्षात घ्या. OSR प्रमाणे तुम्हाला जास्त मिळतं तर अन्यायाविरुद्ध लढण्याकरता या रेट पिटिशनवर जॉईन व्हा. पण तुम्हाला मी जास्त वेळ देणारच नाहीये. खूप विचार झाला. त्यामुळे 25 तारखेपूर्वी तुमचा लेखी अर्ज आला पाहिजे. त्या तपशिलासहित खाली तुमची पूर्णपणे माहिती येऊन सही पण झाली पाहिजे. तर ते डॉक्युमेंट रिट पिटिशन जे आमचं तयार आहे ते मुंबईच्या उच्च न्यायालयात जाईल.
त्या ठिकाणी तुम्ही त्या रिट्रीटचे भागीदार असाल. हजारो लोक जेव्हा येतील तेव्हा खर्च तुमच्या डोक्यावरचा कमी असेल. हे साधं गणित आहे, पण तुम्ही हातपाय हलवायला पाहिजे, या रिट्रीटचा भाग व्हा. आणि आतापर्यंत तुमचा अन्याय तुम्ही सहन केलात. तुमचे 7-8 लाख रुपये तुम्ही आतापर्यंत तुम्हाला कळले नाहीत, ते मिळतील याची एक निश्चितपणे लढाई आता आपण सुरू करतो. म्हणून या लढाईत जॉईन व्हा. लेखी तुमचा अर्ज आला तरच तुम्हाला मदत करू शकाल, नाहीतर तुम्हाला कोण मदत करेल. सो माझा हा व्हिडिओ ऐका, लोकांमध्ये फॉरवर्ड करा. 3 वेज मीडिया चॅनलला आपण पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक महाराष्ट्रातल्या बँक ऑफिसरला पाठवा, कारण हा मराठीत आहे. तुमच्या सगळ्या मित्रांना हा पाठवा. हजारो लोकांना ह्या रिपिटेशन येण्याची इच्छा आहे, पण त्यांना हे माहितीच नाही, तर कसे येतील. म्हणून त्यांना माहिती करून द्या. आणि म्हणून तुम्ही या 3 वेज मीडियाला सबस्क्राईब करा, तुम्ही लाईक करा. हे मला पटकन समजेल, कारण ह्याच्यामध्ये एक लेखी जी गोष्ट मी तुमच्याकडून मागतोय, तुमच्या सहीने मागतोय, ते या व्हिडिओचा एक हिस्सा म्हणून येतो आहे. मी इथेच सांगतो. माझं एवढंच म्हणणं आहे, हम लढेंगे, हम जीतेंगे. ग्रॅच्युटी हक्काची 30 वर्षाच्या सर्व्हिस नंतर लाखो रुपये तुम्ही घेतले नाहीत, तुम्हाला घ्या असं कोणी सांगितलं नाही किंवा मिळाली नाही, ती मिळण्याची ही एक शेवटची सुवर्ण संधी आहे. पण लढण्याकरता तुमच्या सहीच्या अर्जाची गरज आहे. मुंबईच्या हायकोर्टामध्ये हजारो लोकांचा हक्काचा प्रश्न ग्रॅच्युटीचा आपण नेत आहोत. आपण जिंकणार, कारण आपण योग्य मार्गाने लढतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सांगतो, मी विश्वास उटगी, मी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचा माजी सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचा अनेक वर्ष जनरल सेक्रेटरी आणि बँक कर्मचाऱ्यांच्या आणि आर्थिक क्षेत्राच्या चळवळीमध्ये नाही म्हटलं तरी आता 38 ते 40 वर्ष नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळे ही ओळख तशी पुरेशी नाहीये, पण ग्रॅच्युटी मिळवून देणं याकरता तमाम बँक ऑफिसर्सना एकत्र करणं आवश्यक आहे, कारण ती हक्काची लढाई आहे. हक्कासाठी आपण लढलंच पाहिजे. धन्यवाद. इथेच थांबतो.